श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री दत्तात्रेयाय नमः। श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः। आमुच्या अशुभाशयाचा घातू करिता चरण धूमकेतू, तुझाची जी विख्यातू त्रैलोक्यातू श्रीकृष्णा। हे श्रीकृष्णा, तुझे चरणरूप धूमकेतू आमच्या अशुभ विषय वासनांचा नाश करतात हे त्रिभुवनात प्रसिद्ध आहे। पाप इंधनाचा मेळू तेथ तुझा चरण वडवा नळू, लागता तो अति तेजाळू तिळे तिळू जाळीतू। पापरूपी सर्पणाला तुझ्या चरणाचा वणवा लागताच तो अति तेजस्वी अग्नी त्या पापाला हळूहळू निःशेष जाळून टाकतो। ऐसा पापियांते कापविता, प्रेमळांते अभयदाता, तुझा चरण जी अनंता, हृदयी सर्वथा वाहताती। हे अनंता, असे सर्व पाप्यांना कापविणारे आणि भक्तिमानांना अभय देणारे तुझे चरण भक्त सर्वथा हृदयात धारण करतात। तेची हृदय जी कैसे बोळले भक्ती प्रेम रसे, तेथ तुझे चरण सावकाशे अति उल्हासे वाहताती। ते हृदय कसे तर भक्ती प्रेमरसाने भरलेले असते, त्यात तुझे चरण मोठ्या उल्हासाने ते भक्त धारण करतात। करिता चरणाचे ध्यान जे विसरले भूक तहान, त्यासी द्यावया अभयदान, चरण ध्वजू जाण पै तुझा। जे तुझ्या चरणांचे ध्यान करीत असताना तहान भूकही विसरतात, त्यांना अभय देण्यास तुझे चरण जणू काय ध्वजच आहेत। तोची चरण सात्वती पावावया समविभूती, पूजिला जी श्रीपती चतुर्मूर्ती व्यूह रूपे। त्याच चरणाचे भक्तांनी समान ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी चतुर्मूर्ती व्यूह रूपाने पूजन केले। वासुदेव संकर्षण अनिरुद्ध आणि प्रद्युम्न, हाची चतुर्व्यूह जाण पूजा स्थान भक्तांचे। वासुदेव, संकर्षण, अनिरुद्ध आणि प्रद्युम्न हाच चतुर्व्यूह भक्तांचे पूजास्थान आहे। भिन्न भिन्न चारी व्यक्ती चहुरूपी एक मूर्ती, ऐसे जाणोनी पूजिजे भक्ती व्यूह स्थिती त्या नाव। भिन्न भिन्न चार व्यक्ती चार रूपाने एकाच मूर्तीत आहेत असे समजून पूजा करावी, त्यालाच व्यूहस्थिती असे नाव आहे। सात्वत म्हणिपती ते भक्त, भगवत पद ऐश्वर्या ते वांछित, चतुर्व्यूह रूपे पूजित ऐश्वर्यी चित्त ठेवुनी। जे भक्त सात्वत म्हणवितात ते भगवंताच्या ऐश्वर्याची इच्छा करतात, ते चतुर्व्यूह रूपाने ऐश्वर्यात चित्त ठेवून पूजा करतात। जन्म मरण प्रवाह स्थिती नासावया एक भक्ती, पूजा की जे चतुर्मूर्ती आत्मवंती सज्ञानी। आत्मज्ञानी सज्ञान पुरुषांनी जन्म मरण जरादिकांचा नाश होण्यासाठी भक्तीने चतुर्मूर्तीची पूजा करावी। त्रिश्रवण त्रिकाळ पूजा करिता अविकळ, भजोनी जिंतिला कळिकाळ जन्म मूळ छेदावया। सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी जे तुझी सांग पूजा करतात ते पुनर्जन्माचे मूळ छेदण्यासाठी कळिकाळाला जिंकतात। आणि काही भक्तजन
तुझे करिता ती भजन, यज्ञद्वारा होम हवन, विधिविधान वेदोक्त. दुसरे भक्त यज्ञद्वारा आणि वेदोक्त विधीने होम हवन करून तुझे पूजन करतात. दीक्षा ग्रहणी अतिसादर, यज्ञद्वार भजन तत्पर, क्रियेपासोनी नेमिले कर, हस्त व्यापार न करीती. दीक्षा ग्रहण करण्यात अतिशय दक्ष, यज्ञद्वारा भजन करण्यात अतिशय तत्पर असे याज्ञिक क्रियेपासून आपल्या हातांना एक क्षणभरही वेगळे होऊ देत नाहीत. तेथ वेदत्रयीची विधान कळा, बाहेर त्रिगुणांची त्रिमेखळा, आत यज्ञ पुरुष आव्हानिला, चैतन्य तेजाळा सर्वात्मा. त्यांना वेदाचे विधान प्रमाण असते. ते बाहेरून त्रिगुणांच्या तिपदरी दोरीने बद्ध झालेले असतात. आत चैतन्य प्रकाश सर्वात्मा यज्ञपुरुष बोलावलेला असतो. तेथ ओंकार व षट्कार, लक्षणोक्त मंत्र उच्चार, द्रव्ये अर्पिती अपार, अतिपवित्र अवदानी. ओंकार व षट्कार लक्षणयुक्त मंत्रोच्चार यांच्या योगाने ते आहुतीमध्ये अतिपवित्र आणि अपार द्रव्य अर्पण करतात. आणिक एक योगयुक्त, योग धारणा तू ते भजत, प्राणापानांची समता देत, आसनस्थ होऊनिया. दुसरे योगयुक्त होऊन योग धारणेने तुला भजतात. आसनस्थ होऊन प्राण आणि अपान यांची गती समान करतात. वज्रासनी दृढबंध, भेदोनी षटचक्रांचे भेद, कुंडलिनीचा स्कंध, अतिसुबद्ध थापटिला. वज्रासन घालून बसतात. षटचक्रांचा भेद करून कुंडलिनीला हलवून जागे करतात. ते खवळली महाशक्ती, वेगे चालिली ऊर्ध्वगती, पवन प्राशोनी ग्रासिती, योगस्थिती गगनाते. ती महाशक्ती खवळून वेगाने ऊर्ध्वगमन करू लागते आणि वायूचा ग्रास करून योगस्थितीने गगनाला जाऊन भिडते. शोषुनी सहस्रदळाचे पाट, आट पीठ आणि गोल्हाट, क्रमोनिया श्रीहाट, आली अति उद्भट ब्रह्मस्थाना. सहस्र दळाचे पाठ शोषून औटपीठ, गोल्हाट आणि श्रीहाट यांचे क्रमाने आक्रमण करून ती अति उत्कट ब्रह्मस्थानाला जाऊन पोचते. तेथ परमानंदाचा भोग, शिवशक्तींचा संयोग, यापरी अभ्यासोनी योग, हा भजन मार्ग योग्यांचा. तेथे ब्रह्मानंदाचा अनुभव घेते, कारण त्या स्थानी शिवशक्तींचा संयोग झालेला असतो. याप्रमाणे योगाचा अभ्यास करणे हा योग्यांचा भजन मार्ग आहे. तुझी जाणावया माया, एक भजो लागले तुझिया पाया, सर्वथा अतर्क्य तुझी माया, देवराया श्रीकृष्णा. कित्येक तुझी माया जाणण्यासाठी तुझ्या चरणांना भजू लागले, पण हे देवराया श्रीकृष्णा, तुझी माया अतर्क्य आहे. माया न लक्षेची लक्षिता, तोची माया मोह जाहला चित्ता, मग ते सिद्धी लागी तत्वता, चरण भगवंता पूजिती. मायेचे कितीही चिंतन केले तरी ती दिसत नाही. तोच चित्ताला महामोह झाला आणि ते सिद्धीसाठी भगवंताच्या चरणाचे पूजन करू लागले. आणि कही एक पक्ष, तुझ भजावया मुमुक्ष, झाले गा अतिदक्ष, अध्यात्म पक्ष निज योगे.
मुमुक्षूंना तुझे भजन करण्यास योग्य असा आणखीही एक मार्ग आहे. त्या अध्यात्म पक्षाचा स्वीकार करून कित्येक तुझे भजन करू लागले. आत्ममायेचा नाशू करावया जिज्ञासू, निजात्मबोधे सावकाशू, अति उल्हासू पूजेचा. आत्ममायेचा नाश करण्यासाठी जिज्ञासूंना आत्मबोधाने तुझी पूजा करण्याचा अति उल्हास वाटतो. विवेकाची या भावना नित्यानित्याची विवंचना, करुणी आणिता अनुसंधाना, सर्वत्र जाणा तूची तू. पण विवेकाच्या अभ्यासाने नित्यानित्य विवेचन तुझे अनुसंधान करू लागले असता सर्वत्र एक तूच तू दिसू लागतोस. जे अनित्यपणे वाळिले, मायिकत्वे मिथ्या जाहले, मग चिन्मात्रैक उरले, निर्वाळिले निजरूप. जे अनित्यत्वाने युक्त असते ते माईक म्हणून मिथ्या होते आणि मग केवळ एक चिन्मात्र निजरूपच अवशिष्ट राहते. एवं पाहता चहूकडे तुझेची स्वरूप जिकडे तिकडे, मग पूजिती वाडे कोडे, निज सुरवाडे सर्वत्र. याप्रमाणे पाहू लागले असता चहूकडे जिकडे तिकडे तुझेच स्वरूप दिसते. त्यामुळे असले भक्त मोठ्या आवडीने सर्वत्र तुझेच पूजन करतात. जे जे देखती जे जे ठाई, ते ते तुझ वाचूनी आन नाही, ऐसा सर्वत्र चरण पाही, ठाईंचा ठाई पूजिला. ज्या ज्या ठिकाणी जे जे काही पाहतात ते ते तुझ्या वाचून दुसरे काही नाही. याप्रमाणे ते तुझ्या चरणाची बसल्या ठिकाणीच पूजा करतात. श्रीराम 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 श्रीराम. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु.